महाराष्ट्रातील लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपाची सुद्धा खलबत होत आहे। देवेंद्र फडणवीसांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। भाजपा कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेण्याची सुद्धा शक्यता आहे। आपण पाहतोय काल निकाल लागलेला आहे आणि लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपाची खलबत बघायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। भाजप कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आज एकीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा बैठक घेत आहेत, तर इकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा आज बैठक घेत आहेत। महाराष्ट्रातील लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपाची खलबत बघायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीसांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। भाजप कार्यालयामध्ये ही बैठक पार पडते। देवेंद्र फडणवीस यानंतर पत्रकार परिषद घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, आपण पाहतो एकीकडे उद्धव ठाकरे सुद्धा बैठक घेत आहेत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बैठका घेत आहेत। काय नेमकं महत्त्व असेल या बैठकांचं? नक्कीच अमित, आज पाहायचं झालं तर दोन महत्त्वाच्या बैठका आहेत त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। एक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत ती बैठक घेतात आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस ही बैठक घेतात। देवेंद्र फडणवीसांची बैठक आहे ती मुंबई भाजप कार्यालयामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी सर्व नेत्यांना फडणवीस यांनी बोलवलेलं आहे। कालचा संपूर्णपणे निकाल पाहता या निकालावरती चर्चा होण्याची शक्यता आहे आणि याच चर्चेमधून पुढील काळामध्ये कशा प्रकारे काम करायचं आहे आणि नक्की या मतदानामध्ये कशा प्रकारे जी मतदानाची टक्केवारी भाजपाच्या माध्यमातून कमी झालेली आहे त्याच्यावरती देखील हा जो विचार आहे तो केला जाईल आणि पुढील जी संपूर्णपणे वाटचाल आहे त्याच्यावरती एकच रणनीती कशा प्रकारे असेल हे आज भाजपाच्या बैठकीमध्ये ठरलं जाईल। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी सर्व नवनिर्वाचित या ठिकाणी खासदार जे निवडून आलेले आहेत ते भेटण्यासाठी येणार आहेत। याचसाठी आहे ते उद्धव ठाकरे आज मुंबईत थांबणार आहेत। आज या संपूर्णपणे भेटीनंतर उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार होते, परंतु दिल्लीची जो दौरा आहे तो आता उद्धव ठाकरेंनी कॅन्सल केलेला आहे, तो रद्द करून आता दिल्लीला फक्त संजय राऊत आहेत ते जाणार आहेत। परंतु आज दिवसभर आहेत उद्धव ठाकरे या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांना भेटणार आहेत, पदाधिकारी यांच्या भेटी घेणार आहेत। हा संपूर्णपणे आजचा जो कार्यक्रम आहे तो उद्धव ठाकरेंचा आयोजित आहे आणि याचमध्ये जे बैठक आहे त्या देखील घेणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा प्रकारे वाटचाल आहे ती केली जाईल। लोकसभेची निवडणूक पार पडली, परंतु विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता खासदारांनी कशा प्रकारे रणनीती आखायची आहे, त्यासोबतच खासदारांचं जे हे संपूर्णपणे यश पाहता महाविकास आघाडी एकच बळकट झालेली आहे। त्या अनुषंगाने देखील या संपूर्णपणे नेत्यांमध्ये ही बैठक होईल। उद्धव ठाकरे ही बैठक आहे ती आज या ठिकाणी मातोश्रीवरती घेणार आहेत। निश्चित निखिल, या दोन्ही बैठकांचे वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।